देशी गाईचं शुद्ध गोमूत्र. गोमूत्राचं आजकाल शिकलेल्या लोकांनी, काही लोकांनी नाव जरी ऐकलं तरी हसायला लागतात. अगोदर हे गोमूत्र पितो आणि त्यानंतर तुम्हाला याचे फायदे सांगतो. हे गोमूत्र पिल्यानंतर जी एनर्जी येते त्याचं आपण शब्दात वर्णन करू शकत नाही. हजारो वर्षापूर्वी याच गोमूत्राला अनेक ऋषी मुनी साधक एक दिव्य औषधी म्हणून याचा वापर करत होते. आज मी तुम्हाला याच गोमूत्रापासून आपल्या शरीरासाठी किती फायदे आहेत, हे गोमूत्र आपल्यासाठी एक अमृत आहे, किती श्रेष्ठ आहे, याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमधून देणार आहे. तर नमस्कार, जय श्रीराम. मी युवा कीर्तनकार सुमित महाराज डिसले, श्री क्षेत्र भुवनेश्वर संस्थान, भुवनेश्वर गोशाळा. स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळेमध्ये. ज्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये वृद्ध, भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या 70 ते 75 गोवंशांचा सांभाळ केला जातो. ही आहे आपली संपूर्ण भुवनेश्वर गोशाळा. आणि याच भुवनेश्वर गोशाळेच्या दिव्य अशा वातावरणामध्ये, गोमातेच्या सानिध्यामध्ये तुम्हाला या गोमूत्राचं संपूर्ण महत्त्व, दिव्य महत्त्व सांगणार आहे. तरी आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. हिंदू बांधवांनो, आपण सर्वजण भारत देशाच्या या पवित्र भूमीमध्ये जन्माला आलो. या भारत देशाच्या भूमीमध्ये गोमातेला विश्वाची माता म्हटलं जातं. हिंदू धर्मातील सर्व देवी देवता या गोमातेमध्ये वास करतात. अशा प्रकारे आपले पुराण, आपली संस्कृती आपल्याला सांगते. गाय ही विश्वाची माता आहे. गावो विश्वस्य मातरम्. हिंदू बांधवांनो, आज आपल्याला गोमातेचं महत्त्व आपल्या अनेक हिंदू पुराणामध्ये पाहायला मिळतं. पण हिंदू बांधवांनो, जेवढं गोमातेचं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व गोमातेच्या गोमूत्राचं आहे, गोमातेच्या शेणाचं आहे, गोमातेच्या तुपाचं आहे. पण आज आपण गोमातेच्या गोमूत्राचं महत्त्व समजून घेत आहोत. गोमातेच्या गोमूत्राचं फक्त धार्मिकच महत्त्व नाही, तर वैज्ञानिक देखील महत्त्व आहे. आपल्या मानवी शरीरासाठी या गोमूत्राचे किती फायदे होतात हे आपल्याला विज्ञान देखील आज सांगायला लागलं. याच गोमूत्रापासून वैज्ञानिकांनी अनेक प्रकारचे औषधं बनवले आणि ते औषधं ज्या वेळेस आज रोगावर प्रतिकार करत आहेत, ते प्रभावी ठरत आहेत, त्यावेळेस कुठंतरी लोकांचे डोळे उघडायला लागलेले आहेत. पण हिंदू बांधवांनो, या वैज्ञानिकांच्या अगोदर आपल्या साधू संतांनी, ऋषीमुनींनी हे गोमूत्राचं महत्त्व आपल्याला अगोदरच सांगितलेलं आहे. पण आपल्याला ते वाचायला वेळच राहिलेली नाही. तसेच आपल्या हिंदू धर्मामधील अनेक विधीमध्ये, यज्ञामध्ये त्या ठिकाणीचं वातावरण शुद्ध करण्यासाठी देखील गोमूत्राला वापरलं जातं. हिंदू बांधवांनो, आपलं घर शुद्ध करण्यापासून ते यज्ञ, पूजा, आयुर्वेद सर्वांमध्ये आपल्याला गोमूत्राचा उल्लेख आढळतो आणि पाहायला मिळतो. हिंदू बांधवांनो, अनेक वैज्ञानिकांनी या गोमूत्रावर संशोधन केल्यानंतर त्यामध्ये आपल्या शरीरासाठी विशेष उपयुक्त असणारे घटक या गोमूत्रामध्ये आढळतात. हे घटक अशा प्रकारे आहे: युरिया, मिनरल्स, फॉस्फरस, शियम, पोटॅशियम अशा प्रकारचे विविध घटक आढळतात. तज्ञ असं सांगतात की दररोज गोमूत्राचं सेवन केल्यानंतर आपल्या शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. हिंदू बांधवांनो, जर आपण शेतीसाठी याचा उपयोग पाहिला तर अनेक वैज्ञानिकांनी शेतीसाठी कीटकनाशकाचे अनेक प्रकारचे औषधं या गोमूत्राचा वापर करून बनवलेले आहेत. आणि ज्यापैकी काही औषधं आपण दररोज वापरत देखील आहोत. जर आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर अनेक ठिकाणी अनेक शेतकरी या गोमूत्राचा वापर हा कीटकनाशक म्हणून बऱ्याच ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. या गोमूत्राचा वापर शेतीसाठी तर केला जातो, पण मनुष्याचे तर अनेक प्रकारचे रोग बरे होतात. ते रोग अशा प्रकारचे आहेत: जर एखाद्या व्यक्तीला पोटामध्ये गॅस असेल, तसेच अन्न पचनासाठी त्रास होत असेल आणि त्या व्यक्तीने जर दररोज 1 कप गोमूत्र पिलं तर याला कुठल्याही प्रकारचा अन्न पचनाचा त्रास राहणार नाही, पोटामध्ये गॅस देखील राहणार नाही. ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्यानं एक वेळेस हे नक्की करून पाहावं. सर्दी, खोकला यासारखे लहानसे आजार तर तात्काळ कमी होतात. त्यामुळे या आजारासाठी तर आपण आवर्जून एक वेळेस गोमूत्र पिऊन पाहावं. त्यानंतर तुम्हाला समजेल की गोमूत्र किती विशेष आहे. आयुर्वेदामध्ये तर या गोमूत्राला डिटॉक्सिफायर देखील म्हटलं जातं. डिटॉक्सिफायर म्हणजे शरीरातील अनावश्यक घटक हे गोमूत्र बाहेर पाडतं. त्यामुळं पित्त, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार असणाऱ्या व्यक्तीनं गोमूत्राचं सेवन नक्कीच करून पाहावं. कारण सर्दी, खोकला अशा प्रकारचे लहान लहान आजार जर आपल्याला असले तर आपण हजारो रुपये दवाखान्यामध्ये खर्च करतो. पण आपण कधीतरी या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या पूर्वजांच्या वेळेस अशा प्रकारचे दवाखाने, औषध होते का? त्यामुळं आपण या पूर्वीपासून चालत असलेल्या साधू संतांनी सांगितलेल्या, ऋषीमुनींनी आयुर्वेदामध्ये, ग्रंथामध्ये लिहून ठेवलेल्या माहितीनुसार या गोमूत्राचा वापर
आपण प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये नक्की करावा। आणि जर आपल्या व्हिडिओ पाहणाऱ्या व्यक्तीपैकी कोणी गोमूत्राचा उपयोग केला असेल किंवा करत असेल तर त्यांनी कमेंट करून आपल्याला त्याचा परिणाम काय आढळला, काय झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हिंदू बांधवांनो, आज दुःखाची गोष्ट तर हीच आहे की जी गोमाता आपल्याला दूध देते, तूप देते, गोमूत्र देते, शेण देते, तीच गोमाता जोपर्यंत दूध देते तोपर्यंत काही लोक तिचा सांभाळ करतात, पण वृद्ध झाल्यानंतर तिला रस्त्यावर सोडतात, पैशासाठी खाटकाच्या हातामध्ये देतात। हिंदू बांधवांनो, ज्या गोमातेनं तुमच्या आईच्या दुधानंतर तुम्हाला दूध दिलं त्या गोमातेचा सांभाळ अवश्य करा, कारण भगवंतानं प्रत्येकांना जीवन दिलेलं आहे, त्या सुद्धा प्राण्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे तुम्हाला जर सांभाळ करता येत नसेल तर आपल्याजवळ एखादी गोशाळा असेल तर त्या गोशाळेमध्ये ती गोमाता आणून सोडा, पण त्या गोमातेला रस्त्यावर सोडू नका आणि एखाद्या खाटकाच्या कत्तलीसाठी एखाद्या व्यक्तीच्या हातामध्ये देऊ नका। कारण गोमाता जेवढी श्रेष्ठ आहे, जेवढी आपल्यावर कृपा करते, ती गोमाता साक्षात जगदंबेचा अवतार आहे, हे देखील विसरू नका। त्या गोमातेच्या आशीर्वादानं तुमच्या संपूर्ण घरामध्ये चैतन्य येऊ शकतं। त्या गोमातेची जर तुम्ही दुरावस्था केली तर ती गोमाता तुम्हाला श्राप देखील देऊ शकते, हे सुद्धा विसरू नका। जर आपल्या परिसरामध्ये वृद्ध, भाकड किंवा कत्तलीसाठी जाणाऱ्या गोमाता असतील, कोणी देत असेल तर त्या गोमाता गोशाळेपर्यंत नक्की पोहोचवा। आणि जर बीड जिल्ह्यामध्ये कधी आलात तर आपल्या भुवनेश्वर गोशाळेला आवर्जून नक्की भेट द्या, कारण आपल्या भुवनेश्वर गोशाळेमध्ये 10 वर्षापासून आपण या 70 ते 75 वृद्ध, भाकड आणि कत्तलीपासून वाचवलेल्या, रस्त्यावर सोडलेल्या, कॅरी बॅग खात असलेल्या अशा प्रकारच्या सर्व गोमातेचा सांभाळ आपण गेल्या 10 वर्षापासून करत आहोत। त्यामुळे जर आपल्याला गोमातेच्या चाऱ्यासाठी दान करता आलं किंवा या ठिकाणी गोमातेचा चारा कट करण्यासाठी कडबा कुट्टी मशीन देता येत असेल किंवा काही जर संयोग गोमातेच्या उपचारासाठी आपल्याला करता येत असेल तर नक्की करा आणि एक दिवस आपल्या भुवनेश्वर गोशाळेला अवश्य भेट द्या। जय श्रीराम, जय गोमाता, जय हिंदू राष्ट्र। आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन गोशाळेचे व्हिडिओ पाहण्याकरता, गोमातेचे व्हिडिओ पाहण्याकरता या भुवनेश्वर गोशाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पण ज्या प्रकारे आज आपण गोमूत्राचं महत्त्व पाहिलेलं आहे, त्याच प्रकारे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दुधाचं महत्त्व पाहायचं, तुपाचं महत्त्व पाहायचं का काय महत्त्व पाहायचं हे देखील कमेंट करून अवश्य सांगा। तोपर्यंत सर्वांना जय श्रीराम, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।